नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले, तसेच मराठवाड्यात सुद्धा या आठवड्यात सतत जोराचे पाऊस असल्याने सगळीकडे नदी नाले फुल भरून जात आहेत। नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। नांदेडमध्ये नदीकाठच्या घरात पाणी घुसून जनावरे वाहून गेली। गंगाखेड तालुक्यातील नदीकाठचे मंदिरे बुडाले। तसेच रावराजुरा येथील गोदावरी नदी काठोकाठ भरून जात असल्याने तेथील सुद्धा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। बरेच ठिकाणी महाराष्ट्रात ढगफुटी झाली। जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे 10 दरवाजे 18 ऑगस्ट रोजी उघडण्यात आले। आज आपण सगळे काही पाहणार आहोत आमच्या चॅनलच्या माध्यमातून। सय्यद अमन यांची ही रिपोर्ट रावराजुरा येथील। बातमी आवडल्यास सबस्क्राइब, लाईक व शेअर करा, कमेंट करा। रावराजूर तालुका पालम जिल्हा परभणी येथील गोदावरी नदीला महापूर आलेला असून त्याला लागून असलेल्या नद्या छोट्या छोट्या आहेत। त्या नद्याला पाणी तुंबल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शासनाचं दुर्लक्ष आहे, तरी शासनानं लक्ष द्यावे, कारण अगोदरपासूनच पाणी नव्हतं, आता पाणी जास्त झालंय, त्यामुळे पिकाचा खूप नुकसान झालेलं आहे। मी रावराजूर येथे पालम तालुका आणि परभणी जिल्हा मधून बोलतो। आमच्या रावराजूरमध्ये दोन्ही काटा लेवल झालेले आहेत पाणीने, आणि खूप लोकांची जागाची जे जमिनी आहेत त्यांच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। अशी अवस्था, दोन्ही काटा लेवल आहेत पाण्यामध्ये, त्यांच्यामुळे मी हे दाखवत आहे तुम्हाला। बघा व्यवस्थित किती पाणी आहे आमच्या गावामध्ये। इथं गंगा काठ आहे, दोन्ही डगरा लेवल झालेले आहे।